हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर इथे मी असा लुक का दिलेला आहे? ॲक्च्युअली झालं माझ्या मोठ्या मुलाने माझी पोळी फुगली तेव्हा म्हटलं की किती टम्म पोळी फुगली आहे तुझी. आणि माझा समज आहे की पोळीला असं बोलले की तिला नाट लागतो आणि ती पोळी ना फुगतच नाही नंतर. आणि माझा ना गैरसमज होता माझं लग्न होईपर्यंत की ना मला ना बऱ्यापैकी पुरणपोळी येते. आणि हा समज माझा तेव्हा दूर झाला जेव्हा माझं लग्न झालं आणि मला सासूबाईने सांगितलं, तू पुरणपोळ्या बऱ्यापैकी करते पण जो पुरणाचा उंडा आहे ना तो फार कमी घेते आणि जो चपातीचा उंडा आहे ना तो फार जास्त घेते. तर बाईला ना तेव्हाच परफेक्ट समजतात स्वयंपाकामध्ये जेव्हा ना बाईला पुरणपोळी परफेक्ट जमते. तर पुरणाचा जो उंडा आहे ना जास्त घ्यायचा आणि चपातीचा जो उंडा आहे ना फार कमी घ्यायचा, तेव्हाच ती बाई स्वयंपाकामध्ये परफेक्ट आहे असं समजतात. आणि मम्मीचं एवढंच समाधान होतं, मम्मीने कधीच मला सांगितलं नाही की पुरणपोळी असं कर की तसं कर. ती एवढ्यातच समाधानी होती की लेकीला आपल्या पुरणपोळ्या येतात. चला मग माझी पुरणपोळी इथे अशी मस्तपैकी झालेली होती. व्हिडिओचा एंड इथेच करते. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.